तुम्ही सगळे मला बघायला आले? पण काय फायदा, मला सगळं येडच बोलतात. पण बघा ना, मी नाही ना येडा. तुम्हाला बी 2 पाय, मला बी 2 पाय, तुम्हाला बी 2 हात, मला बी 2 हात, तुम्हाला डोकं, मला पण डोकं, तुम्हाला आई असं ना, मला नाही. आई म्हणजे ना, माझी आई मला म्हणायची, तू ना मोठं झालं ना लय मोठं माणूस होणार. मी पण माझ्या आईला म्हणायचो, आई मी मोठा झालो ना तुला साडी घेणार. मग ते माझं स्वप्नच होतं, माझ्या आईला साडी घ्यायची. मग मी ना कामाला गेलो हॉटेलमध्ये. असं ना कामाला गेलो तर काकाने मला भांडी घासायला लावली. मी कप धुत होतो, कप पडला, कप फुटला तर काकाने लयच वयात मारलं पाठीमध्ये. मी ना ते हॉटेलमधून ना पळून गेलो पळता मला असे पैसे सापडले. मी ते पैसे घेतले, दुकानात गेलो, आईला साडी घेतली. मग मी घरी चाललो. घरी लय गर्दी होती. मला वाटलं दिवाळीच, पण दिवाळी नव्हती. मग मी सगळं असं रेटत ना आतमध्ये गेलो. माझी आई अशी झोपेल होती. मी आईला हलवलं, आई उठ ना, आई उठ ना, आई बघ ना मी तुझ्यासाठी साडी आणली. आई बघ ना, आई मी साडी आणली. आई बोलतच नव्हती, माझ्याकडे बघत नव्हती. मी आईला साडी पण दाखवली. आई उठ ना, आई बघ ना, मला 2 दिवसापासून आंघोळ पण नाही केली, तर काकांनी ना मग जेवायला पण नाही दिलं. आई उठ ना, आई ते काका म्हटले तुझी आई देवाघरी गेली. आई उठतच नव्हती, माझ्याकडे बघतच नव्हती. आई बघ ना, मी तुला काही त्रास नाही देणार. आई उठ ना, आई बघ ना, मी तुला परत कधी त्रास नाही देणार. आई उठ ना, बाळांनो, तुम्हाला आई असेल ना, आपण किती त्रास देतो आईला, किती बोलतो, शिव्या पण देतो ना. नका देऊ दे शिव्या, नका देऊ, तिला त्रास नका देऊ दे. आपण लांब आलो शहरामध्ये शिकण्यासाठी, आपली आई एकटीच शेतामध्ये राबती. आपण तिला फोन करीत जा, तिला विचारित जा, तिला बोलू नका रे, तिची काळजी घ्या. आई